4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार केंद्रामध्ये येणार, माझा विजनमध्ये आदित्य ठाकरेंचा दावा। गुजरातला अनेक गोष्टी चालल्या, त्यासाठी मनसेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलाय का? आदित्य ठाकरेंचा माझं विजन कार्यक्रमातनं सवाल। लोकसभेची निवडणूक, मोदी विरुद्ध राहुल गांधी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं माझं विजनमध्ये वक्तव्य। निवडणुकीआधीच उद्धव ठाकरेंकडून राष्ट्रवादीशी संधान, राजकीयदृष्ट्या हे आम्हाला निवडणुकीनंतरच लक्षात आलं, माझं विजनमध्ये देवेंद्र फडणवीसांचे आरोप। भविष्यही नाही, अस्तित्वही नाही हे अजित पवारांना समजलं, त्यामुळे अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। आणि आता विदर्भातल्या घडामोडींचा धावता आढावा आपण घेणार आहोत। वाशिम जिल्ह्यात आज सलग 5व्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी, उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना दिलासा। गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी मुख्यालयात हजर राहत नसल्याचा आरोप करत शिवसेनेकडून निषेध। शिवसेनेकडून नगर परिषद परिसरात लावण्यात आले मुख्याधिकारी लापताचे बॅनर। रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांसाठी भंडाऱ्यात विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांचं गांधीगिरी आंदोलन। राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या आंदोलनाने वेधलं शहरवासियांचं लक्ष। आणि आता मराठवाड्यातल्या घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत। 4 जून पासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार। सरकारने दिलेले 10% आरक्षण कुणाच्याही फायद्याचं नाही, जरांगेंचा आरोप। देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांबद्दलचा द्वेष थांबवला पाहिजे, मनोज जरांगेंचं वक्तव्य। धाराशिवच्या शासकीय तंत्रनिकेतन येथे ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। धाराशिव पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाचे जवानही तैनात। धाराशिव जिल्हा परिषदेची ई ऑफिस प्रणाली ऍक्टिव्ह, या प्रणालीसाठी लागणारे अत्याधुनिक संगणक, स्कॅनर आणि इतर साहित्यासाठी 1 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद। आणि आता पश्चिम महाराष्ट्रातल्या घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेऊया। घाटकोपर दुर्घटनेनंतर पुणे पालिका अलर्टवर, पुणे शहरातील 1564 अनधिकृत होर्डिंग्सवर पालिकेची कारवाई। अनधिकृत होर्डिंग असल्यास गुन्हा दाखल करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा गावातील शेतकरी राजेंद्र घाडगे यांची अवकाळी पावसाने 3 एकर केळीची बाग भुईसपाट, 13 लाख रुपयांचं नुकसान। पुणे शहरात तुर्तास पाणी कपात नाही, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांचं स्पष्टीकरण। तर शहरात सध्या 1400 टँकरने पाणी पुरवठा सुरू असल्याचीही दिली माहिती। कोल्हापूरच्या पंचगंगा नदी प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ, कोल्हापुरातील जयंती नाल्यातनं मोठ्या प्रमाणात दूषित पाणी पंचगंगा नदीत मिसळतंय। पंचगंगा प्रदूषणावर न्यायालयात देखील लढाई सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।